अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता। मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वेगानं छडा लावत हा मृत्यू आकस्मिक अथवा अपघाती नसून हत्या असल्याचं समोर आणलं। तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि तपासाच्या जोरावर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे। अकोल्यातील डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेट जवळ आढळलेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं उलगडा केला असून हा अपघात नसून हत्या असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। 8 जुलै रोजी रेल्वे गेट जवळ एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली होती। उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं। या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 विशेष पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान संशयांची सुई सुरेश रतनलाल अग्रवाल याच्याकडे वळली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता राजू पांडुरंग इंगळे याच्यासोबत पैशांच्या व्यवहारातून आणि जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची कबुली त्यांनी दिली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे।